सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 5/6/2025 रोजी सकाळी 6:15 सुमारास 100 फुटी रोड पत्रकारनगर घाडगे पाटील शोरूमलगत रोडवर सांगली येथे यातील आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी आपसा संगनमत करून यातील मयत नामे महेश प्रकाश कांबळे वय वर्ष 40 पत्ता आंबा चौक इंदिरा हाऊसिंग सोसायटी कुपवाड रोड यशवंतनगर सांगली याचा आरोपी मुजाहिद याचे वडील फिरोज उर्फ बडेशेख यांचा खून केल्याचा तसेच अनैतिक संबंधातून राग मनात धरून आरोपी मुजाहिद शेख आणि त्यांचा साथीदार जय सुरेश पाटील यांनी मयत महेश प्रकाश कांबळे याच्या पोटात डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे अशी वर्दी दिल्याने वरीलप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा करणारे आरोपी परागंद झाले होते। त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांना आदेश दिले। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची 2 पथके तयार करून तात्काळ आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या। दिनांक 7/6/2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1763 संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 1032 संतोष गळवे, पोलीस कॉन्स्टेबल 793 गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी इनाम धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ पंढरपूर हायवे येथे येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता इनाम धामणी येथील पुलाखाली रोड कडेला आडोशाला 2 इसम बसमधून येऊन थांबल्याचे दिसले। त्याप्रमाणे खात्री पटल्याने पोलीस स्टाफ हे ताब्यात घेत असताना ते पोलीस आल्याची चाहूल लागल्याने पळू लागले। त्यांच्यावर अधिक संशय आल्याने आरोपींचा पाठलाग करून ताब्यात घेतला असता त्यावेळी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। सदर आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली असता सदर आरोपी माननीय न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करीत आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली हे करत आहेत।